काय बोला कसं उभं राहणार आहे? तुम्ही आज मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा नागपूर आलेल्या ओबीसी चळवळीची विदर्भातून सुरुवात झाली होती. आता तुम्ही मंत्री झाल्यामुळे पुन्हा ओबीसीच्या अपेक्षा उंचावलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील लवकर होणार आहे. सरकारमध्ये आता ओबीसी म्हणून काय तुमची भूमिका असेल? सरकारमध्ये असलो काय नसलो काय माझी ओबीसीची भूमिका ही सर्व भटक्यामुक्त ओबीसी मागासवर्गीय यांच्या हक्कासाठी लढण्यासाठी नेहमीच असते. मंत्रिमंडळात असल्यामुळे ती लढाई अधिक सोपी जाते. त्यामुळे मंत्री जेव्हा होतो त्यावेळेला जसा तो भटक्यामुक्त आदिवासी किंवा मागासवर्गीय ओबीसीचा होतो तसा मंत्री हा राज्यातील सर्व जनतेचा असतो. तो हिंदूंचा आहे, मुसलमानांचा आहे, तो मराठ्यांचा आहे, दलित आदिवासी ओबीसी सगळ्यांचा. भुजबळ साहेब, आपण मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आता 4-5 दिवस उलटून गेले, खाते जाहीर झालेले नाही. काही विशिष्ट खात्याची मागणी आपण केली आहे का मुख्यमंत्री? कुठल्याही खात्याची विशिष्ट अशी मागणी केलेली नाही. परंतु मला असं कळतं की माझं पूर्वीचं जे आहे अन्न पुरवठा सिव्हिल सप्लाय वगैरे ते खातं मला मिळणार, परंतु अजून काही ऑर्डर्स काही निघालेल्या नाही. धनंजय फिरतात तिकडून तिकडे ऑर्डर्स ती पाहिजे फिरतात. बघू आता होईल. धनंजय मुंडेंची नाराजी पुढे येत आहे, तुमच्या कानापर्यंत आली का ती नाराजी? नाही, असं आहे की कोणी मंत्री झाला आणि त्याला राजीनामा द्यावा लागला तर तो नाराज असतो. त्याच्यामध्ये तो मनुष्य स्वभाव आहे असा. पुण्यातील गुरुजींनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. त्यांनी म्हटलं की 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बंद करायला पाहिजे. की रायगडावरची वाघ्याकृती समाधी आहे ती काढू नये. जे त्याच्यावर टीका करतात त्यांची उंची नाही आहे तितकी बोलणार. पुढे म्हणून ऐकलं नाही. भुजबळ साहेब, पुण्यातील वैष्णवी अगवाणे जे आत्महत्येचं प्रकरण आहे त्या प्रकरणी तिचे सासरे आणि दीर यांना अटक झालेली आहे. तुमच्याच पक्षाचे ते तिथले मुळशीचे नेते होते, त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आलेलं आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे कसं बघता? आता आमच्याकडे असे अनेक कार्यकर्ता असतात, शेकडो हजारो कार्यकर्ते. कुणाच्या घरात काय चाललंय, कुणाच्या काय घरात चाललंय हे आम्हालाही कळत नाही. तसं अजितदादा जरी पुण्याचे असले किंवा पवार साहेब आणि इतके सगळे लोक पुण्याचे असले तरी कार्यकर्ते असतात. जोपर्यंत चांगलं काम करतात तोपर्यंत आपण त्यांना ठेवतो. पण त्यांच्या घरामध्ये काय चालतं काय नाही त्याची काय आपल्याला काही कल्पना नसते. त्यांचे उद्योग काय, धंदे काय माहिती असतं आपल्याला. पण ज्या वेळेला या अशा गोष्टी पुढे येतात त्यावेळेला कारवाई करायची असते आणि ती अजितदादांनी केली. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा पुढचा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. तुम्ही मनोज जरांगे यांच्या संदर्भात जी भूमिका घेतली त्या भूमिकेवर ठाम आहात? आम्ही पण तयार आहोत. त्यांना ओबीसी त्यांना बस. कुणबी प्रमाणपत्र अंतर्गत राहुल गांधी ने एक पोस्ट पे लिखा है कि मोदी जी का खून सिर्फ कैमरे को देख के खोलता है. क्या कहेंगे? ठीक है, मैंने कुछ सुना नहीं है. बड़े लोग क्या बोलते हैं. भुजबळ साहेब, कुणबी प्रमाणपत्र पाहिजे आहे ओबीसी समाजाला, त्या मागणीला घेऊन ओबीसी जो समाजाला काही नियम असेल, कायदा असेल त्या कायद्याप्रमाणे वागलं पाहिजे. कायद्याच्या बाहेर जर कोणी गेलं तर त्याच्यावर कारवाई होते. भुजबळ साहेब, रेशनिंग दुकानदारांचं कमिशन अजूनपर्यंत मिळालं नाही. 6 महिने झालेले आहेत. रेशनिंग दुकानदारांचे कमिशन स्वस्त धान्य मिळेल. ठीक. चित्रा वाघ यांनी सकाळी ट्विट केलं, अगोदरी यांना जे अटक झाल्यानंतर त्याच्यावर कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्यांना आपली फाशी केली पाहिजे. आपली काय मागणी? असं आहे ना की जनतेच्या भावना आमच्या भावनाचं उत्तम बोलून येतात की असं काही झाल्यानंतर. पण एवढंच आहे की आपण कडक कारवाईची मागणी सगळेच करतात. परंतु आता हायकोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत लोकशाही आहे आपली ठरवतील आणि निश्चितपणे त्याच्यावर जे आहे त्यांना शिक्षा हर परिवार को कहीं ना कहीं VIP ट्रीटमेंट भी दी जा रही है, ऐसी भी चर्चाएं चल रही है. मुझे मालूम नहीं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.